कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाच्या वतीनं आयोजित कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न। कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा अंतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन दिनांक 4 सप्टेंबरला तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री विजय राहंगडाले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले। याप्रसंगी नुकतेच डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक गोंदिया येथे संचालक म्हणून निवडून आल्याबद्दल आमदार विजय राहंगडाले व डॉक्टर अविनाश जायस्वाल यांचा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला। सभेला प्रामुख्याने डॉक्टर अविनाश जायस्वाल संचालक जिल्हा बँक गोंदिया, जितेंद्र राहंगडाले सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, चत्रभुज बिसेन सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, पवन पटले सदस्य जिल्हा परिषद गोंदिया, तेजराम चव्हाण सभापती पंचायत समिती तिरोडा, हुपराज जमैवार सदस्य पंचायत समिती तिरोडा, विजय डिंकवार माजी उपसभापती तिरोडा, संजय बैस माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, दीपक पटले माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, तेजराम टेंबरे माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा, राधेश्याम नागपुरे माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडा यांचा विशेष समावेश होता। तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाचे विद्यमान संचालक मिलिंद कुंभरे, घनश्याम पारधी, भूषण झरारिया, हमसागर धावडे, ओम पटले, अनिल भगत, दुर्गा कोठे, शरदचंद्र ग्रहण, बाला वहिले, जयप्रकाश गौतम, प्रतिमा जयतवार, मनीषा पटले व ललिता नागरीकर याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते। याशिवाय तालुक्यातील विविध सेवा सहकारी संस्था अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच तसेच नागरिक या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती तिरोडाची पारदर्शक व शेतकरी हितासाठी असलेली कार्यपद्धती अधोरेखित केली। तसेच जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर आमदार विजय राहंगडाले यांच्या निवडीमुळे शेतकरी वर्ग व ग्रामीण भागातील सहकारी संस्थांचे प्रश्न वेगाने मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सभेचा समारोप सर्व उपस्थित मान्यवर, संचालक व नागरिकांच्या उपस्थितीत समाधानकारक वातावरणात झाला।